महाराष्ट्रामध्ये झाली त्या प्रशासनावर प्रचंड पकड असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सौ आशाताई बुचके यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित आहोत। व्यासपीठावर सगळ्यात मान्यवर इथं उपस्थित आहे। ताईंच्या बद्दल प्रत्येक वक्त्याने त्या ठिकाणी आपापला अनुभव सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाहीर स्टेजवर मी पहिल्यांदा बोलतोय दादा। 2002 साली ताईंचं भाषण मी पहिल्यांदा ऐकलं वडद गावात। मी वडदमध्ये पोस्टामध्ये नोकरी करत होतो आणि पोस्ट मंदिराच्या शेजारी ग्रामपंचायतच्या खाली पोस्ट ऑफिस आणि कोणती राजकीय सभा मंदिराच्या समोर तत्कालीन स्वर्गीय रामदास चव्हाण आणि त्यावेळेस तुम्ही जिल्हा परिषदेला राहिलेले उभे आणि तिथं हिंदीमध्ये तुम्ही केलेलं भाषण आणि मग त्याच्यानंतर 2007 साली तुमच्या बरोबर काम करण्याची संधी माझ्या विभागातून मला मिळाली। नवीन कार्यकर्ते जरी असले तरी आपला असणारा प्रशासनाचा अनुभव समाजाच्या प्रती ज्याची तळमळ काम करण्याची आहे त्या प्रत्येकाला मदत करण्याची ताईची भूमिका ही सातत्याने आमच्या सगळ्या नौका कार्यकर्त्यांना देखील त्यावेळेला प्रेरणादायकाने उत्साह निर्माण करणारी राहिली। राजकीय विचार वेगवेगळे घेऊन सगळेजण काम करत आलो, परंतु कधीतरी माणसाला एकदा आपल्या वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर जेव्हा आपण येतो तेव्हा गांधळे साहेब मागचा भूतकाळ सगळं सोडून द्यावा असं प्रत्येकाला वाटतं की हा संघर्ष आयुष्यामध्ये नको आहे, कुठेतरी शांती पण पाहिजे आणि ती शांती पाहिजे असेल तर योग्य माणसाच्या मागे उभं राहिलो तर ती मानसिक शांतता वाणी साहेब मिळते आणि ती भूमिका घेऊन ती मांडण्यासाठी आज मी या ठिकाणी ताईंना शुभेच्छा द्यायला उभा आहे। अरे शेवटी हे राजकारण पुढे जात राहणार आहे, पण ताईंनी या तालुक्यामध्ये केलेली सेवा ज्याच्या मतदारसंघात संधी मिळाली तिथं केलेलं काम आणि अनेक पक्ष सहकार्यामध्ये तर ताई प्रत्येक वेळेला पुढे असतात की बाबा चांगलं काम जो करतोय त्याच्या मागे आपण उभं राहू आणि आज ताईंच्यासाठी आपण सगळ्यांनी जर भूमिका घेतली की या तालुक्यामध्ये आदर्श महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण होईल की राजकीय विचारसरणी काही असू द्या पण काम करण्याच्या पाठीमागं हा छत्रपतीचा तालुका त्या ठिकाणी उभा राहतो ही भूमिका त्या सगळ्या मंडळींनी घेतली। त्या भूमिकेला व्यक्तिगत माझी देखील मदत आणि पाठिंबा निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आणि ताईंना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो की तुम्हाला परमेश्वरानं उदंड आयुष्य चांगलं आरोग्य द्यावं आणि तुमच्याकडून आपल्या समाजाची अशाच प्रकारची सेवा करावी अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।